लक्षात ठेवायचं. बघा मी सांगतो. CH2 डबल बॉन्ड CH हा ग्रुप जो आहे ना ह्याचं नाव व्हिनिल आहे. पाठ करायचं. ह्याला नियम नाही, पाठच करा. असं का बरं? असंच आहे, व्हिनिलच आहे. का बरं? असंच आहे. का बरं? हे माय असंच आहे रे, असंच आहे. कळलं का नाही कळलं? व्हिनिल. हां, आता ह्याचं नाव काय? व्हिनिल. हे बघा व्हिनिल नाव. चला पुढे कोण आहे? Cl म्हणा, क्लोराईड. व्हिनिल क्लोराईड. हां, हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं. चला लिहिलं सर्वांनी एवढे? चला लिहून घ्या पाठ, लिहून घ्या. ओके, इकडे लिहूयात आपण. फार सोपं नॉमेनक्लेचर आहे. ह्याला कॉमन नेम सिस्टीम म्हणतात. आणि कॉमन नेम सिस्टीम कळण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? अल्किल ग्रुपचं नावं. प्रत्येकाने अल्किल ग्रुपची नावं लक्षात ठेवायचं आहे. समजलं का? अल्किल ग्रुपचं नाव तुम्हाला माहीत असेल तर लई सांगायची गरज नाही मला. डायरेक्ट त्याचं नाव लिहायचं, पुढे क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड म्हणायचं, संपलं. का सांगायचं आहे तुम्हाला? पण तुम्हाला अल्किल ग्रुपच पाठ नाही ना, म्हणून हे सगळं सांगावं लागलं. एवढं नसं थोडक्यात भागलं असतं. ए बाबा, कळलं का? हां, बघ इकडं आता 17 CH2 डबल बॉन्ड CH CH2 हे ग्रुप लक्षात ठेव नीट. बघ ह्याला. ए नीट बघ, नीट बघ. हे कोण आहे? अलील. म्हण म्हण, अलील म्हण रे, अलील. हां, जे आहे ते लक्षात ठेवायचं. डायरेक्ट नाव लिहा. मग काय? अलील. ह्याचं नाव अलील आहे. हे तर लिहिलं Cl क्लोराईड. अलील क्लोराईड. हे डायरेक्ट नाव लक्षात ठेवायचं. का बरं म्हणून विचारायचं नाही. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 ह्याचं नाव काय? क्रोटील. का बरं? क्रोटीलच. का बरं? कळलं का? काही ग्रुप असे आहेत, नावं पाठ करा. ह्याचं नाव क्रोटील आहे. का बरं क्रोटील आहे? का बरं? कळलं का नाही कळालं? क्रोटील नाव आहे. लिहा, लक्षात ठेवा. क्रोटील. हे तर लिहितो Cl. का नाव होईल? क्रोटील क्लोराईड. का नाव होईल? क्रोटील क्लोराईड. ठीक आहे, पुढचं बघा. नेक्स्ट बघा. हे बेंझिन रिंग आहे. बेंझिन रिंग आणि त्याला जोडले आपण CH2. लक्षात ठेवा, बेंझिन रिंगला जर CH2 जोडलेला असेल, बेंझिन रिंगला जर डायरेक्टली CH2 जोडलेला असेल तर त्याचं नाव काय येतं माहिती का? बेंझिल. बेंझिल. बेंझिल नाव आहे ते, बेंझिल. लक्षात ठेवायचं. लिहिलं का? हां, आणि ते Cl ह्याचं नाव काय? बेंझिल. हो का? बेंझिलला बेंझिल आणि Cl म्हणजे क्लोराईड. कळलं का? बेंझिल क्लोराईड असं ह्याचं नाव त्या ठिकाणी तयार झालं. असं प्रत्येक नाव तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वा, हे नाव कशामुळे तयार झालं, ह्याच्या मागचं कारण काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलात तर प्रत्येक नाव तुम्हा सर्वांच्या लक्षात येणार आहे. अशा प्रकारचं हे अतिशय सोपं नॉमेनक्लेचर आहे. फक्त प्रत्येक नाव तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या लक्षात येतील. ओके, बघा आता 20. हे बेंझिन रिंग आहे आणि त्याला जोडले आपण Cl. आता ही बेंझिन रिंगला काय म्हणतात? फिनिल म्हणतात. C6H5 आहे, फिनिल क्लोराईड. का नावायचं? फिनिल क्लोराईड. हा जो कंपाऊंड तुमच्या समोर आपण लिहिलेला आहे, या कंपाऊंडचं नाव काय होणार आहे? फिनिल क्लोराईड. ओके, बघा 21 बघा. C6H5Cl. आता C6H5 म्हणजे बी फिनिल झालं. C6H5 म्हणजे बी फिनिल झालं. Cl क्लोराईड काय झालं? हां, फिनिल क्लोराईड. फिनिल क्लोराईड. नेक्स्ट बघा 22. हे सायक्लोहेक्झिल आहे. सायक्लोहेक्झेनचं सायक्लोहेक्झेन आहे. सायक्लोहेक्झिल होतंय आणि हे Cl. हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं. सायक्लोहेक्झिल क्लोराईड. सायक्लोहेक्झिल क्लोराईड. ह्याचं नाव सायक्लोपेंटिल क्लोराईड. सायक्लोपेंटिल क्लोराईड. हे प्रत्येक नाव जे आहे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे सगळी नावं तुम्हाला पाठ पाहिजे. ते पाठ करून तुम्ही लक्षात ठेवायचं. बाकीचा भाग सांगायची आवश्यकता नाही आपल्याला. ते आपल्याला माहीतच पाहिजे. त्याला काय कारण नाही, का नाही. ओके, आणखीन काही घेतो 2 अगोदर घेतलेलेच आहे का? CH3 CH2 6 CH2Cl आहे का? बघा 6 आणि 2 8 आहे. सरळ चेन आहे, स्ट्रेट चेन आहे. आणि Cl म्हणजे N ऑक्टिल क्लोराईड. उगं माहीत राहू म्हणून. N ऑक्टिल क्लोराईड.
अजून एक बघा, CH3 CH2 2 आणि CH2 Cl 2 3 4 झाले. N ब्युटील क्लोराईड, N ब्युटील क्लोराईड. आणि अजून एक बघा, हे तुम्हाला माहीत राहा म्हणून, CH3 हां कंसात CH2 13 CH2Cl आहे की नाही. हे बघा 13 2 15 म्हणजे N पेंटाडेकिल, 15 म्हणजे पेंटाडेकिल क्लोराईड. N पेंटाडेकिल क्लोराईड, N पेंटाडेकिल क्लोराईड असं ह्याचं नाव तयार होतं. या कंपाऊंडचं नाव आहे N पेंटाडेकिल क्लोराईड. तर अशा प्रकारे आपण भरपूर एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, भरपूर नावं घेतलेली आहेत. प्रत्येक नाव बघा. त्या ठिकाणी अल्किल ग्रुपचं नाव सांगत असताना थोडीशी अडचण येत आहे मला, कारण तुम्हाला अल्किल ग्रुपचं नाव डायरेक्टली माहीत पाहिजे. ते पाठ करा, माहिती करून घ्या. त्याच्यासाठी आपला एक व्हिडिओ आहे, अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर, तो व्हिडिओ बघा. अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर, तो व्हिडिओ बघा आणि मग हे सोडवा, म्हणजे कळते लवकर. अल्किल ग्रुपची नावं जर तुम्हाला माहीत नसतील तर अवघड जाते, दुसरं काय नाही, अवघड जाते. मग ते पहिल्यांदा माहीत राहावं, म्हणजे मला शिकवायला बी सोपं जाते. ओके, काही अडचण असतील तर कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा. कळालं का? तुम्ही बी शिका, दुसऱ्याला बी शिकू द्या, सगळ्याचंच कल्याण होऊ द्या. धन्यवाद. बरोबर आहे, धन्यवाद. बरोबर आहे, धन्यवाद.